नमस्ते मंडळींनो, सगळ्यांना बैल पोळ्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मम्मी मम्मी काय आहे सोनू? मम्मी ते पळसाच्या डारा आणावं लागतात ना, आज पोळा आहे तर. हो आणावं लागतात ना. जाऊन राहिला का तू? हो, तो मोंटू आला, चल म्हणते डारा आणायसाठी. चाल ना, जा ना तर मग जा जा आणून घे डारा. हो मम्मी ठीक आहे, आणतो. अरे सोनू, मोंटू बोलवत आहे ना तुला. हो हो जातो ना. गेला का बाबा हा पोरगा? ए सोनू, अरे इराने ना कशाने तोडशील ना आणशील. मम्मी मोंटू जेवढा आहे राहू दे. आई कुठे चालला था सोनू? अरे ते पळसाच्या डारा नाही लागत का आज? दरवाजाच्या समोर ठेवावा लागतात ना पळसाच्या डारा. आता ते डारा आणायसाठी गेला. असं असं. मम्मी त्या पळसाच्या डारा असंच ठेवतात का? हो, पोळ्याला दरवाजाच्या साईडला ठेवतात. मग आपला स्वयंपाक बिंपाक झाला की नैवेद्य करतात, पूजा करतात त्या डारांची. असं का? डारांची पण पूजा करतात का? हो हो. विशाल, बैल धुवून आणून घे ना. आजही धुवून आणावं लागतात ना बैल. हो हो जातो नाही. हो चालला जा. नाही तर तुझे पप्पा म्हणतील काल तर मोठी हलकाई आली होती म्हणतील विशालला. आज विशालला तर बैल धुवूनच नाही आणलं म्हणतील. नाही नाही आई, जातो ना जातो. हा, चिक्कू आला का? हो मम्मी कालच आला. विशाल, थोडासा नाश्ता बिस्ता करून घे ना, मग जा धुवायला. नाही नाही मम्मी, आता नाश्ता बिस्ता नाही करत, धुवून आणतो. अरे ह्या सोनूला पहिले सांगितले नाही बेलपत्ती आणून दे म्हणून. आई तिकडे डारा तोडायला गेला. कधी पाहिजे तर मम्मी बेलपत्ती? आताच पाहिजे बेटा. आता पूजा वगैरे करून घेतो म्हटली, आंघोळ गिंगोळ झाली तर. आज शेवटचा श्रावण सोमवारही आहे ना. अरे वा मम्मी, श्रावण सोमवारच्याच दिवशी पोळा आला ना यावर्षी तर. हो मस्त, यावर्षी सोमवार दिवशीच सण येऊन राहिले. बाकी सोमवार दिवशी चाली, मग कन्हैया पण सोमवारचाच आला आणि आता पोळा पण सोमवारचाच. तर आता पूजा करून घेते म्हटली. तर आताच पाहिजे का मम्मी बेलपत्ती? हो आताच पाहिजेत होती. आता आंघोळ बिंगोळ झाली तर आता पूजा करून घेते म्हटली. ठीक आहे ना तर मम्मी, आणून देतो मी बेलपत्ती, मग धुवायला नेतो पहिलं. हो तसा कर. गुड्डीच्या इथून आणा, गुड्डीच्या इथून. हो हो. हो कुंता वहिनी, कुंता वहिनी. काकू, वहिनी कुठे गेल्या? आहे ना, आहे. ह्या पात्राळ घ्या म्हणतो. हो बापा दे ना. अरे आणून दिली का पात्राळ? मी तर म्हणली आज आणून देते का नाही बाबा. काऊन वहिनी, काऊन असं वाटलं? दरवर्षी तर आणून देते मी पात्राळ. कधी माझी आई आणते तर कधी मी आणते. तू बापा इथं नव्हती ना, गावी गेली होती ना. कधी आली तर मग? मी ना वहिनी परवाच्याच दिवशी आली. झाबरू दादा आला होता घ्यासाठी तर आली. मग एवढे दिवस कोणाच्या गावी गेली होती? तर मामाच्या गावी गेली होती. माझ्या आजीची तब्येत बरी नव्हती तर म्हणून गेली होती. असं का? आता कशी आहे तब्येत? तब्येत तशीच आहे, काही हिंडत फिरत नाही, तिची सेवा करावी लागते. असं म्हणून गेली होती का? हो ना वहिनी. का म्हणतो तुझी मामी नाही आहे? आहे वहिनी, पण ते करत नाही माझी मामी. म्हणून ना माझ्या मामाने बोलवला होता. आई म्हणते पोळ्याचा सण आहे, पात्राळ वगैरे शिवा लागतात, तर ये म्हणते 2-3 दिवसासाठी. मग झाबरू दादा आला घ्यासाठी तर आली. असा असा. कोणता? ते घमेलमध्येच आहेत गहू, काढले आणून दे. नाही नाही काकू, गहू नाही पाहिजेत. काहून ना? काहून शिदा नाही पाहिजे? फुकटात देऊन राहिली का? नाही नाही काकू, फुकटात कशी देईन? जंगलात जावं लागला, पानं आणावं लागले, मोवाचे पानं, कुळव्याचे पानं आणावं लागले, आणि फुकटात कशी देऊ मी? आता मग शिदा नाही म्हणून राहिली ना, गहू नाही म्हणत आहे. बरोबर आहे. मागच्या वर्षी आई ना हिला लागले गहू दिला होता, म्हणून ते यावर्षी नाही म्हणत आहे गहू न्यासाठी. मग शिदा नाही पाहिजे तर का पाहिजे? पैसे देऊन द्या, पैसे काकू. पहिले गव्हाच्या तांदळाच्या बदली पात्राळ देत होते आणि आता सरळ पैसे मागते. आता का म्हणावं बाबा ह्या काकूला? पहिले चांगला मालही देत होते ना, आता लागले ना बिगले गहू देतात. आणि आधी चांगले 2-2 पायला गहू देत, आता का 2 पाव देतात गहू. कोण नेईल बाबा? घ्या वहिनी, 5 पत्राळ घ्या. किती झाले तर पैसे किती झाले? 25 रुपये वहिनी. बापा, 5 पत्राळाचे 25 रुपये का? कोणता? 20 रुपये देऊन दे. का काकू 20 रुपये देऊन दे म्हणता? उलट 5 रुपये जास्त द्यायला पाहिजे तुम्ही. 25च्या ऐवजी 30 रुपये दिले पाहिजे. तर नाही, चला बा बोजाराच देतो पोळ्याचा असं समजून, तर उलट 20 रुपये देऊन दे म्हणता. नाराज नको हो, नाराज नको हो. देते देते, 30 रुपयेच देते. 25 रुपये म्हणलं नाही, हिला 30 रुपये द्यायची कोणती गरज आहे? नाही, माझी सूनही नाही का? अरे विशाल, ये. मावशी बेलपत्तीसाठी आलो मी, बेलपत्ती नेतो. अरे विशाल, पात्राळ नेशील का घरी? काहून अक्का, तुम्ही आमच्या घरी या नाही का? येईन पण वेळ लागेल, तर मी म्हटलं नेते का घरी जात असेल तर. हो घरीच जातो म्हणा. आता नेऊन घे ना, नेऊन घे, मग येईन मी फुरसतीनं घरी बोजारा घ्यायसाठी. ठीक आहे बाबा, देऊन द्या. बरोबर लाव सोनू, पडल्या नाही पाहिजे, सुटल्या नाही पाहिजे. हो ना दादा, बरोबरच तर लावतो. अरे तो तसा नाही ना, तो तसा आहे.
का तसा नाही, बरोबर रस्ता लावलो ना. मधात घे ना, मधात. एका साईडला झाला ना. पाहिजे दादा, मग अशी मधात लावलो तर तू म्हणला की त्या बाजूला कर म्हणून. आता त्या बाजूला केलो तर आता म्हणते एका साईडला झाला म्हणून. किती वेळचे बैल सजवून राहिले तुम्ही. दोघे दोघे भाऊ भिडले तरी तुमचे बैल सजवून नाही होऊन राहिले का? पप्पाची या भाऊला पहा बरं. मला म्हणते तुला बरोबर बैल सजवता येत नाही म्हणते. काऊन विषय? पप्पाजी त्याला मी बरोबर सांगत आहो, असा लाव तसा लाव म्हणून, तर तो आपलाच लावते. अरे बापा, चांगल्यानं सजवा ना पटपट. आत्ता नाही तर पोळा भरायची वेळ होते. ते घुंगरे बिंगरे लावा ना, कुठे ठेवल्या? आहेत पप्पाजी, इकडे आहेत. अरे वा, बढिया सजवले ना बैल तर. छान छान मस्त सजवले. कुठं शांता, अजून व्हायचेच आहेत. ते घुंगरे गांगरे बांधून व्हायचेच आहेत. हो खरं, पायाचे घुंगरे तर बांधून व्हायचेच आहेत. अहो ना, तुम्ही पोराईवर सोपवून दिले. कुठे गेले होते? करू नका ना तुम्ही पण. तिकडे आखराकडे गेलो होतो, तिकडे पण तोरण बिरण लावा लागते ना. तर सरपंच भाऊन बोलवला तर जावं लागला बापा. तुझा झाला का शांता, स्वयंपाक झाला तुझा? वडे काढायचे बाकी आहेत. मी म्हणलं तुम्ही आले की नाही म्हणून जाऊन पाहते म्हटले. यांचे बैल सजवून झाले की नाही झाले म्हणून. ते होता, तू कर ना लवकर आपला स्वयंपाक आटप ना. काऊन तिकडे येत नाही का पोळ्या बघायला? येतो ना, येतो. आता पूजेपुरते काढून टाकतो आणि येतो मग. ओ ललिता, ललिता, का करून राहिली बाबा? हे स्वयंपाकच सुरू आहे का ताईचा? बापा शांताताई, कुंता, सूर्यकांता, बापा तुम्ही तिघी जणी? हो, नाश्ता करायला आला आम्ही तिघी जणी. घाबरले का? नाश्ता करायला आलं म्हणले तर. नाही ना बापा, कशाला घाबरेन मी. या ना, चांगली गोष्ट आहे, या. देते नाश्ता. हो, बैलाच्या आधी आम्हीच नाश्ता करतो. नाही चल ना, पोळा बघायला येत नाही का? असा म्हणजे पोळा बघायला चालले नाही तुम्ही? हो, आता दरवर्षी नाही जात. यावर्षी आता म्हटलं कामं गिमं झाले, आटोपले, जा एखाद्या तरी वर्षी, नाही का? पण मी तर आता करंजा बनवत आहो बापा. बापा, तुझ्या करंजा बनवून व्हायच्याच आहेत. आता झाल्या 10-12 फक्त बनवून. कालच तर बनवायला पाहिजेत होत्या, नाही तर मग रात्री बनवायला पाहिजेत होता. आज पोळ्याच्या दिवशी कुठं वेळ मिळते का? रात्री बनवते म्हणली तर अशी झोप येत होती. उठ म्हणलं, ठेवली साईडला ना, झोपून गेली. आणि आज तर बाबा असे कामं, दिवसभर कामच झाले. आता स्वयंपाक पहिले करून टाकली ना, म्हणलं आता बनवते. ठेव ना. मग आल्यावर बनवशील. झाल्या म्हणते ना 10-15 होतात. ठेव, मग नंतर बनवशील. चल ना. थांबा बाबा 5 मिनिट. ते झाकझूक करून ठेवा लागेल ना. लवकर कर झाकझूक ना, चल लवकर, नाही तर पोळा सुटून जाईल. हो, आत्ता 5 मिनिटात झाकझूक करून येते. बाबा खूपच भरला ना पोळा तर. त्या पाय अजून जोड्या येऊन राहिल्या. चला म्हणा ना बापा, झडत्या गिडत्या म्हण रे बाबूराव. झडत्या म्हण ना. मी म्हणू का? हो म्हणा, सगळे एक एक म्हणा बरं, सगळे जण. पोळ्याला तुम्ही नको ढोकसा दारू, पोळ्याला तुम्ही नको ढोकसा दारू. कायला करून राहिल्या आपल्या जीवनाची वारू. 2 ते 4 वेळ चहा प्या मस्त गारू गारू. पण पोळ्याला तुम्ही नको ढोकसा दारू. बोला एक नमन गौरा पार्वती हर महादेव. शांताताई, पहा ना कशा झडत्या म्हणून राहिल्या तर बाबूराव भाऊ. मस्त पोळ्याला पेऊन टुल्लू राहतात ना, पाय ना. वा वा, बढिया मन, मस्त बाबूराव, एक नंबर म्हणलंस झडत्या. पोळ्याला तुम्ही नको खेळा झेंडी मुंडी, पोळ्याला तुम्ही नको खेळा झेंडी मुंडी. बायकोच्या हातून नको खावा मार अन नको मनातील मार खुंडी. हारा नको पैसे, त्याच पैशाचा घ्या तुम्ही नंदी अन बोला एक नमन गौरा पार्वती हर महादेव. बघ कुंता, बघ महेश भाऊने मस्त झडती म्हणलं ना. बायकोला नको म्हणा मारखुंडी म्हणते. यायची बायको मारखुंडी आहे की नाही म्हणत. आमचा पगार झाला झिरो, आमचा पगार झाला झिरो. 1,500 भेटते म्हणून बायको बनली हिरो. जागो रे जागो अपने देश के पुरुष वीरो, किसी से मत डरो, काम धंधे के लिए कोटी तरी परो. बोला एक नमन गौरा पार्वती हर हर महादेव. नंदी रे नंदी महादेवाचा नंदी, नंदी रे नंदी महादेवाचा नंदी. ज्याच्यामुळं आपला अंगण आनंदी. घरोघरी खोसासाठी आणा मारबतीची फांदी. चांगला साजरा करा पोळा, आणू नका वांदी. बोला एक नमन गौरा पार्वती हर हर महादेव. आला रे आला बैलाचा सण आला, आला रे आला बैलाचा सण आला. आईचा पाहुणचार रांधून झाला, बैलासाठी आईनं केला गोपालकाला. बोला एक नमन गौरा पार्वती हर हर महादेव. आला रे आला पोळा आला, आला रे आला पोळा आला. बैल धुवाचा टाइम झाला, रंगरंगोटी करतो त्याला. आला रे आला पोळा आला. बोला एक नमन गौरा पार्वती हर हर महादेव. फॅन बंद कर. मला तर वाटलं यावर्षी सोनू येते की नाही बाबा आमच्या घरी जोडी घेऊन. काऊन काकू, काऊन असं वाटलं तुम्हाला? किती वेळ झाली पोळा सुटला तर किती वेळ झाली. आता तर ताट वगैरे ठेवतही होती मी. काकू उशीर झाला ना, सगळ्याच्या घरी नेलो तर जोडी. आणि काकू चिक्कू दादा कुठे आहे?
तो पण घेऊन गेला बाबा जोडी. कोणाच्या घरी गेला तर माहित नाही, याच आहे. हा चला काकू द्या आता 50 रुपये बोजारा पाहिजे. बापा बापा 50 रुपये बोजारा. काहून उद्या मारबत खोसायला येणार नाही आहे का? काकू उद्याचा वेगळा बोजारा, आज पोळ्याचा बोजारा द्या ना, जोडी घेऊन आलो तर. हो देते देते. हे घे 10 रुपये. का काकू 10 रुपये देता? अरे बापा सगळ्यांना द्यावं लागते ना बेटा. 10 रुपये सगळ्यांनाच द्यावं लागते. बट काकू सगळ्यांनी तर 20 रुपये दिला ना, तुम्ही 10 रुपये देतो म्हणता. मग आता कसा आला सरळ रस्त्यावर? 50 रुपये मागत होता आधी तर. आतापर्यंत 7-8 जोड्या आल्या ना. एकच जोडी येते का? हा होती तर काकू द्याल तर 50 रुपये प्रत्येकाला. मिळाले आहेत ना ते लाडली बहन योजनेचे पैसे 1500 रुपये महिन्याचे, 3000 रुपये मिळाले ना तुम्हाला. असा म्हणून देऊ का? बापा बापा मोठा हुशारच आहेस ना तू तर. तुझ्या मम्मी नाही दिला नसेल नाही 50 रुपये प्रत्येकांना? हो काकू माझ्या मम्मीनं दिलं 50 रुपये. विचारतो ना, विचारतो किती पैसे दिले तर तुझ्या मम्मीनं. चला खा रे बाबा पटकन. नंदी खा खा लवकर खा. झाले का सगळ्यांचे घर? काय आहेत अजून? नाही काकू झाले सगळ्यांचे घर, आता घरी जातो.